हॅलो, नमस्कार. मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आमच्या घरामध्ये लग्न आहे आणि त्यासाठीच आज आम्ही चाललो होतो लग्नाचं पहिलं केळवण जेवायला माझ्या मम्मीच्या घरी. कॉलेजवरून आली 5 वाजता, मग आवरलं आणि मग आत्ता निघालो होतो. मी, आत्या, पप्पा आणि राज एवढे जण चाललो होतो. राणीन ते पण येणार होते आणि मावशीन ते पण येणार होते तिथं. आणि मग जाता जाता मम्मीच्या आणि त्यांच्या तिथलची एक देवी आहे, तर तिथं दर्शनाला जायचं होतं. बऱ्याच दिवसाचं चाललं होतं जायचं जायचं, पण काय मुहूर्त लागत नव्हता. तर मग आत्ता चाललोच होतो, तर 5 मिनटं मग इथं आलो दर्शनाला. तर हे ते देवीचं मंदिर दसऱ्याच्या दिवशी या देवीच्या मंदिरात जातात मम्मी ते सगळेजण. आणि हा मंदिराच्या बाजूचा परिसर आम्ही पण लहानपणी खूप यायचो इथं. आता मंदिराचं बांधकाम वगैरे झाले, आधी खूप छोटंसं मंदिर होतं. मग घरी आलो, तिथून जेवण वगैरे केलं, नॉनव्हेज केलेलं होतं मम्मीनी. आणि मग नंतरनं निघताना आहेर देतानाचा वगैरे हा व्हिडिओ आहे. पडले होते बाई तोंड. आणि तो पण गाडी आली ना 2 व्हीलर तरी ते बंद केलं ना आता, म्हणजे ते दरवाजे लावले. तुझं लय काय पोरलं ह्या त्यांच्याच नाही एका जणात बसते. अगं ते हा त्यांच्यापाशी बसते. अरे बाबा तुम्हाला काय म्हणते ती ब्राईटनेस कर जरा. काय राजा बसतो हातच द्या. बल्ब नाही काढ घेतला ते भैया याचे पहिला बल्ब लाव बरं मोठा. भैया याच्यात सगळं येतं. बरोबर कसं चंपा असते आणि मोबाईलला पैसे दिले मोबाईलला पैसे काय जास्त करायचं काय ते कधी विचारते शिवाय तो बॉस ते तुला गंज लावायचं का ए मला वाटलं हे पुरी लागली ते तू काय करतो राम राम बोललाय का वाट बघत असं 3 गाड्या मला कशाला राम राम खायला कधी नादायचं नसतं माहिती का. ती कॅसेट त्यांनी पाठली असं दाखली तरी आली पाहिजे लग्नाची कॅसेट पहिली पेन होती बरोबर त्यांना लावून दिली असते तर बघितली असते. उठला की माझा माझी पप्पाने एका नवरती वेळ आणि मम्मी नवरी बघती बघायची उठलो की द्यायचं तिथं लावून द्यावं लागायचं. आणि त्याला बाकीचं कोणाचं काही घेणं नाही, फक्त त्याची मम्मी पप्पा आले आणि आजी आजोबा आले की तर आजी ते म्हणायचं सगळ्यांचे फोटो काढले, माझा कोण नाही काढला लग्नात. ते म्हणायचं ना आणि मग मम्मी मी कुठे आहे तू कुठे घ्यायचा पण तू कुठे घ्यायचा टोपी पंच काकाला बाबांना राम राम करा हात जोडून. काय करायचं, हाती लावायचा. पप्पा त्याच्या हातात लाडू घ्या. पप्पा लग्न करायचं बाबांच्या हातात लाडू दे दोन्ही हाताने. थांब, आत्ता नाही आत्ता नाही आत्ता नाही. डोक्याला नाही, बाबांकडे करायचं हात बाबांकडे. राम राम तुम्हाला भावाला काकाच्या लग्नाला या म्हणा. राम राम म्हण ना, राम राम म्हण राम राम म्हण ना, राम राम. काकाच्या लग्नाला या. नमस्कार.
आमच्या काकांच्या लग्नाला या. काय म्हणला? आणि आता जे तुम्ही केळवणाचा व्हिडिओ बघितला तर तो मम्मीच्या घरी केळवण पहिलं तिनेच केलं होतं. आणि त्या दिवसापासून जे घरातून आम्ही बाहेर आहेत रोज एकाचं ना एकाचं काही ना काही काम, सगळ्यात पहिलं केळवण केलं होतं मम्मीने. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी राणीने केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी परत रुईला गेलो काकांच्या त्यांच्या घरी, म्हणजे आत्यांच्या भावांनी त्यांनी जेवायला बोलवलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मावशीच्या घरी होतं केळवण. आणि इथे एक भाऊकीमध्ये आशा आत्या म्हणून आहेत त्यांच्या घरी होतं. 5-6 दिवस सलग बाहेरच होतो जेवायला. दिवसभर कॉलेज करायचं आणि संध्याकाळी आवरून परत तिकडं जायचं. यायला उशीर व्हायचा. आणि परत त्याच्यानंतरनं जे काही थोडंफार घरामधले लागणारं थोडं मोठं सामान होतं, नवरदेवाची खरेदी होती, त्याच्यासाठी परत नगरला गेलो. इतकी धावपळ त्याच्यामध्ये सगळं चाललेलं होतं. आणि आज गुरुवार आहे, सोमवारी आता लग्न आहे. तर आता हे पुढचे 2-3 दिवस पण असेच बिझी जाणार आहेत, कारण आता उद्या शुक्रवारी गहना, बांगड्या, सुवासनी जेवण वगैरे ते शुक्रवारी होईल. त्याच्यानंतर शनिवारी तर सगळं बॅग पॅकिंग, मेहंदी ह्याच्यामध्ये सगळा दिवस जाईल. आणि रविवारी तर हळदीसाठी जायचं आहे. तर हे 2-3 दिवस पण फुल बिझी जाणार आहेत. तर त्यामुळं मी आज गुरुवार, आज मला वेळ होता, मी आज दुपारनंतरनं सगळी माझी आवराआवर करून घेतली. बॅग पण पॅक करून, ही जी बॅग आहे ह्याच्यामध्ये माझे आणि राजचे कपडे मी आता पॅक केले आहेत. आणि बाकी पार्लरमध्ये वगैरे पण जाऊन आले, केस पण कलर वगैरे केले. मी सगळं आज आवरून घेतले, कारण उद्या तर काही वेळ मिळणार नाही. परवा दिवशी मेहंदी काढल्यानंतरनं पण काही करायला जमणार नाही. त्यामुळं आज मी सगळं करून घेतलं. आणि काल बुधवारपर्यंत तर बाहेरचीच खरेदी चालू होती. पण आज राणीला बोलवलं होतं मी मदतीला. तिने आणि आम्ही दोघीजणींनी सगळी आवराआवर केली, सगळी पॅकिंग वगैरे करून ठेवली. आता फक्त नवरदेवासोबत जे काही गोष्टी न्यायच्या आहेत त्याची पॅकिंग राहिली. तो दिवस पूर्ण शनिवारसाठी ठेवलेला आहे. आणि आता हे केळवणाचे तर व्हिडिओ बघितलेच तुम्ही. बाकीचे काही मला शूट करायला जमले नाही, राणीच्या त्यांच्या घरचे, मावशीच्या त्यांच्या घरचे. पण कारण यायला उशीर व्हायचा इथून कॉलेजवरून आल्यानंतर संध्याकाळी आवरून जायला, त्यामुळे ह्या गोंधळात नाही जमले. पण आता उद्यापासून जे काही गहना, बांगड्या, त्याच्यानंतरनं हळद, मेहंदी, लग्न ह्याचे छान छान व्हिडिओ मी चॅनलवरती पोस्ट करणार आहे. त्यामुळं जे कोणी माझे व्हिडिओज चॅनलवरती पहिल्यांदा बघताय, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर आता आजचा हा केळवणाचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.